नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मीरा भाईंदर महापालिका सर्वसामान्यांकरता फक्त 1 तास खुली राहणार आहे। महापालिकेनेच हा अजब निर्णय घेतलाय। त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी असलेल्या महापालिकेला आता खासगी कार्यालयाचं स्वरूप प्राप्त झालंय। वारंवार चक्रा मारूनही कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात सापडत नाहीत, त्यामुळे नागरिकांनी मंत्रालयात धाव घेतली होती। यावर अधिकाऱ्यांनी एक वेळ निश्चित करून कार्यालयात उपस्थित राहावं अशा प्रकारचं परिपत्रक शासनाने काढलं। मात्र याचा वेगळा अर्थ काढत चक्क नागरिकांसाठी पालिकेचं दारच बंद करण्याचा फतवा पालिकेने काढलाय। महापालिकेचा मुख्य प्रवेशद्वार आणि कार्यालयातील प्रत्येक मजल्यावरील दारं बंद ठेवण्यात येत आहेत। पालिकेचं प्रवेशद्वार नागरिकांसाठी केवळ दुपारी 2:30 ते 3:30 वाजेपर्यंत उघडण्यात येत आहे। कोणाला भेटायचं असेल तर भेटत नाही। 10 वाजता येऊन 2:30 वाजेपर्यंत वाट बघावी लागते असं सांगतात। त्याच्यानंतर ते उघडतात आणि हा नियम त्यांनी 1 महिना झाला असं केलाय म्हणून सांगितलं। कुठलंही काम आहे, पर्सनलीच असू शकतं, इमर्जन्सी काहीतरी काम कोणतरी घेऊन आलेला असतो, त्याने वेट 2:30 वाजेपर्यंत करायचा योग्य नाही। ही अतिशय चुकीची भूमिका सत्ताधारी पार्टी भारतीय जनता पार्टी व शिवसेना घेतलेली आहे। ज्या मूलभूत गरजा मीरा भाईंदर महानगरपर्यंत दिलेल्या पाहिजे त्या करदात्या नागरिकांना ते देत नाही आहेत आणि वरतून त्यांनी ही हुकुमशाह लावलेली आहे आणि ह्या करदात्या नागरिकांवरती अन्याय आहे आणि त्यांच्या नागरिकांच्या हक्कावरती गदा आणलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही लवकरात लवकर आंदोलन करून हा प्रश्न सोडवणार आहोत।